चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. जे लोक तांत्रिक पदासाठी जे की लॅब टेक्निशियन आणि आरोग्य पर्यवेक्षक या परीक्षेसाठी तयारी करतायत आणि या परीक्षेमध्ये जो तुमचा पूर्ण सिलेबस दिला आहे त्यामध्ये जो तांत्रिक घटक आहे त्या तांत्रिक घटकावर आपल्याला कशा पद्धतीने कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे यासाठी मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. तर आजचा विषय आहे लॅब टेक्निशियन आणि आरोग्य पर्यवेक्षक या परीक्षेत कमीत कमी वेळेत परीक्षेची तयारी कशी करावी. जास्तीत जास्त तयारी या ठिकाणी आपला शब्द अजून एक ॲड करून घ्या. जास्तीत जास्त तयारी कशी करावी. तर मी थोडक्यात आपला जो टेक्निकलचा सिलेबस आहे तो सिलेबस मी तुम्हाला थोडा ओव्हरलुक करून सांगत आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी आता पेपर पॅटर्न, अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, महत्त्वाचे विषय, वेळेचे नियोजन, पुस्तकाची यादी, मार्गदर्शक या सर्वांपेक्षा एक शेवटची गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी घेऊन येत आहे की तुमचा येणारा जवळचा काळ पाहता आणि सिलेबसचा जेवढा व्यापक आहे आणि या व्यापक सिलेबसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी जी गोष्ट गरजेची आहे, जी महत्त्वाची आहे ती म्हणजे रिव्हिजन. तुम्ही शेवटच्या काळात तुमचा समोर सिलेबस पाहून परीक्षेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त रिव्हिजन ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला मार्क्स मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर आता जो परीक्षा तोंडावर आली आहे तर परीक्षा तोंडावर आली आहे. आता ह्या परीक्षेमध्ये तुमचा जो सिलेबस आहे आरोग्य पर्यवेक्षक आणि लॅब टेक्निशियनचा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित आणि तांत्रिक विषय जर सर्व ओव्हरऑल जर वेटेज पाहिलं तर तुमचं तांत्रिक घटकाचं वेटेज खूप प्रमाणात जास्त आहे. आणि म्हणून जो तुमचे हे 3 विषय आहेत ना, 4 विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित यामध्ये तुम्हाला जास्त तुमची तफावत मार्क्सची राहणार नाही. ज्यांना मेरिटमध्ये यायचं, ज्यांना पोस्ट मिळवायची त्यांनी या घटकावर जास्तीत जास्त फोकस करणे गरजेचे आहे. कारण की हा विषय तुम्ही कधी ना कधी वाचलेला आहे आणि हा विषय तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देता म्हणजे तो तयारीच या विषयापासून करतायत. GS मध्ये तुमचे मराठी, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सर्व घटक आहेत तुम्ही तो वाचलेलेच आहेत. करंट अफेअर्स तुमचं काय असेल ते इकॉनॉमिक्सचा भाग असेल, मराठी आणि इंग्रजी आणि गणित, बुद्धिमापन ह्या गोष्टीचं तुम्हाला पूर्वी काही ना काही तुम्ही वाचन केलेलं आहे. पण या तांत्रिक घटकावर आणि तुमचा जो सिलेबस पाहिला त्यावर एक गोष्ट लक्षात आली की हा सिलेबस तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि खूप थोडासा कॉम्प्लेक्स दिलेला आहे. म्हणजे जसं तुम्हाला सुटसुटीत सिलेबस दिला नाही, जसं राज्यसेवा मुख्य परीक्षेला, फॉरेस्ट मेन्ससाठी, फूड सेफ्टी ऑफिसरसाठी तुमचं जसं सिलेबस डिकोड करून आयोगाने दिलेला असतो MPSCने, तसा इथे या ठिकाणी तुमचा सिलेबस असा दिलेला नाहीये. तर मी तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुमच्या सिलेबसचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे. तुमचा सिलेबस तर बघा, तांत्रिक विषयाचा जो सिलेबस तुम्हाला दिला आहे तो तांत्रिक सिलेबस या ठिकाणी तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स. बायोफिजिक्स म्हणजे तुमची फिजिक्स आणि केमिस्ट्री याचं कॉम्बिनेशन आणि बायोलॉजीचं कॉम्बिनेशन तुम्हाला बायोफिजिक्समध्ये पाहायला मिळेल. रेडिएशन सायन्समध्ये तुम्ही अल्फा, बीटा, गॅमा रेडिएशन काय आहे, त्यांचं पेनिट्रेशन किती आहे किंवा तुमचे गॅमा रेज कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जातात, कोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट कॅन्सरसाठी वापरली जाते, तुमची ग्वायटरसाठी कोणते रेज वापरले जातात, किंवा तुमच्या खाण्यावरचे जे जंतू मारण्यासाठी किंवा तुमचे जे मायक्रोबियल ऑर्गॅनिझम आहेत की ते डिस्ट्रॉय करण्यासाठी कुठल्या रेडिएशन वापरले जातात. मग त्या रेडिएशनची तुमची हायर टू लोअर पेनिट्रेशन पॉवर काय आहे, या सर्व गोष्टीचा तुम्ही या पहिल्या टॉपिकमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरं आहे न्यूक्लिअर फिजिक्स. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एक पहिली गोष्ट बघा, 2 प्रकारचे न्यूक्लिअर आणि ॲटॉमिक फिजिक्स असतो. न्यूक्लिअरमध्ये तुम्ही फक्त न्यूक्लियसचा अभ्यास केला जातो. न्यूक्लियस म्हणजे तुमचा ॲटमचा जो न्यूक्लियस असतो केंद्रक, त्याच्यावर जो स्टडी केला जातो न्यूक्लिअर फिजिक्समध्ये केला जातो. त्याच्यामध्ये काय असतं, न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फिजन म्हणजे न्यूक्लिअर
तुमचा ॲटो बॉम्ब बनण्यासाठी, ॲटॉमिक बॉम्ब बनण्यासाठी, हायड्रोजन बॉम्ब बनण्यासाठी तुमच्या अणुभट्टी आहेत, ॲटॉमिक ज्या तुमच्या भट्ट्या आहेत त्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रोसेस वापरली जाते. ॲटॉमिक फ्युजन काय आहे? फ्युजन म्हणजे तुमचे दोन न्यूक्लियस, हलके हलके न्यूक्लियस एकत्र करून जो तो एनर्जी प्रोड्यूस केली जाते ती प्रोसेस, किंवा एका मोठ्या ॲटमचं डिवाइड करून किंवा त्यांना दोन छोट्या हलक्या न्यूक्लियसमध्ये रूपांतरित करून जी एनर्जी प्रोड्यूस केली जाते किंवा पॉवर प्रोड्यूस केली जाते, ही प्रोसेस न्यूक्लिअर फ्युजनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कॉन्झर्वेशन लॉस दिलेला आहे. ग्रॅव्हिटेशन काय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला बारकाईने, किंवा आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये अभ्यास करताना तुम्ही काय वाचणं गरजेचं आहे, काय नाही, या सर्व गोष्टीचं विश्लेषण हे तुम्ही बारकाईने करणं गरजेचं आहे. जर परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला असं वाटतंय की जसं काही या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा, तुम्हाला अल्ट्रासॉनिक्स अँड अकॉस्टिक्स हे दिलेले आहे. जसं अल्ट्रासॉनिक साऊंड्स तुम्हाला इथे दिलेत, म्हणजे तुमचे ऑडिओबल रेंज किती आहे, 20 हर्ट्ज पेक्षा कमी जे साऊंड्स आहेत त्याला अल्ट्रासॉनिक साऊंड्स बोलतात. मग 20 ते 20,000 हर्ट्जमध्ये तुमचे ऑडिओबल साऊंड्स असतात, आणि मोर दॅन 20,000 जे हर्ट्जमध्ये तुमची जी रेंज असते त्याला बोलतात अल्ट्रासॉनिक साऊंड्स. मग सोनार प्रोसेस काय, त्याची प्रोसिजर काय, ते कशासाठी ते नेव्हिगेशन वापरलं जातं. समुद्रात तुम्हाला जर जहाजात प्रवास करताना तुम्हाला काही ऑब्जेक्ट दिसला, मध्ये आला, तर त्याची किती धोका टाळण्यासाठी, किंवा तुमच्या पाणबुडी असतात, सबमरीन असतात, या सबमरीनमध्ये या टेक्निकचा उपयोग केला जातो सोनारमध्ये. म्हणजे पूर्ण तुम्हाला थोडक्यात मी सांगतोय का की तुम्हाला पूर्ण सिलेबस दिला आहे, तो सिलेबस तुम्हाला काय गरजेचं आहे, काय वाचणं गरजेचं आहे हे थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ह्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आता पुढचा जो टॉपिक दिला थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स वेगळा आहे आणि बायोकेमिकल अनालिसिस वेगळा आहे. थर्मोडायनॅमिक्समध्ये काय वाचणं गरजेचं आहे, थर्मोडायनॅमिक्समध्ये माझं तर तुम्हाला एक गोष्ट सांगणं आहे. आता याच्यामध्ये काही टॉपिक असे असतील की जे मुलं तुमचे काही मुलांचं फिजिक्स कच्चं आहे किंवा त्यांना जास्त कन्सेप्ट माहीत नाही, मग काही टॉपिक स्किप करू शकतात. कारण की हे जे तुम्हाला दिलेले आहेत ना एवढे सगळे टॉपिक, तर या प्रत्येक टॉपिकवर 2-2 प्रश्न विचारणार आहेत. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक सिलेबस ओव्हरलुक करून देत आहे की तुम्ही कशा पद्धतीने कोणत्या टॉपिकवर फोकस करा, कसे क्वेश्चन फ्रेम होले जातील. तर बघा, थर्मोडायनॅमिक्समध्ये पहिली गोष्ट थर्मोडायनॅमिक्स समजू घ्या. थर्मोडायनॅमिक्सची प्रोसेस काय आहे. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे थर्मो म्हणजे हीट, डायनॅमिक्स म्हणजे फ्लो. हीटचा जो फ्लो आहे तो पूर्ण स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम आहे, युनिव्हर्स काय आहे, एन्थॅल्पी आहे, एन्थॅल्पी फॉर्मेशन काय, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय, या सर्व गोष्टी तुम्ही थर्मोडायनॅमिक्समध्ये बघा. म्हणजे बेसिक, जास्त डीपमध्ये वाचायची गरज नाहीये, आणि जितकं डीपमध्ये जाताना तुमच्याकडे वेळ नाहीये. म्हणून मी जे सांगतो त्या ओव्हरलुकवाल्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या बेसिक तुम्ही गोष्टी करून घ्या. ओके. आता बघा पुढचा आहे सेपरेशन टेक्निक्स. सेपरेशन टेक्निक्समध्ये काय तुम्हाला विचारलं जाईल, इव्हॅपोरेशन काय, फिल्ट्रेशन काय, किंवा तुम्हाला डिस्टिलेशन प्रोसेस काय, तुम्हाला क्रोमॅटोग्राफी विचारलं जाईल, सेंट्रिफ्युगेशन ही सेपरेशन टेक्निक आहे. म्हणजे आता इव्हॅपोरेशन टेक्निक्स कुठे वापरली जाते, तुमचं मीठ तयार करण्यासाठी कोणती टेक्निक्स वापरली जाते, मग ते काय आहे. म्हणजे असं एक बेसिक प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके. इम्युनोकेमिकल रिॲक्शन्स, मेटाबॉलिझम काय, बॉडी फ्लुइड्स कोणते कोणते आहेत, लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन्स. मग आता लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन मध्ये काय तुम्हाला वाचायचं आहे की तुम्ही फक्त आता इथं ठिकाणी हा शब्द दिलाय बघा, इथं बघा फंक्शन्स दिलेत. म्हणजे तुम्ही फंक्शन्स दिले म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मग तुम्ही जास्त डीपमध्ये त्या ठिकाणी जाऊ नका. बॉडी फ्लुइड्स कोणते आहेत आपले, बॉडी फ्लुइड्समध्ये काय काय कंटेंट आहेत, किंवा आपल्या शरीरात बॉडी फ्लुइड्स मेंटेन करण्यासाठी कोण काम करतं, तर किडनी काम करते. मग थायरॉइड काय काम करते, तुमची ग्रोथ, तुमची मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यासाठी. थायरॉइडला कोण कंट्रोल करतं, TSH ग्लॅन्ड करते, पिट्युटरी ग्लॅन्ड सिक्रेट करते TSH. या सगळ्या बेसिक गोष्टीच फक्त करणं गरजेचं आहे. तुमची ग्रोथ, तुमची हाईट, बॉडी मेंटेन राहण्यासाठी कोणती ग्लॅन्ड इम्पॉर्टंट आहे, तर थायरॉइड ग्लॅन्ड इम्पॉर्टंट आहे. थायरॉइड ग्लॅन्डचे किती प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते, तर 2 प्रकारचे करते, T3, T4. म्हणजे फक्त बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आता बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही फक्त बेसिक IUPAC तुमची कंपाऊंड कोणते आहेत, किंवा
तुम्हाला जास्त डीपमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री तसं जर पाहिलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप वास्ट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लोक PhD करतात, नेटसेट पास होतात, त्यांचं डिपार्टमेंट आहे सेपरेट. मग तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज असण्याची गरजेचं आहे. ओके. दुसरं आहे मटेरियल सायन्स. मटेरियल सायन्स म्हणजे तुम्ही अलाइनमेंट कशी करता, तुमचं स्टेनलेस स्टीलचं अलॉय कोणत्या घटकाचं अलाइनमेंट केलं जातंय, तुमचं मटेरियलची स्ट्रेंथ काय, इलास्टिसिटी काय, हायली इलास्टिक कोणतं आहे, किंवा क्रोमियम काय रोल निभावतो मेटलमध्ये, या गोष्टी मटेरियल सायन्समध्ये आहेत. बायोकेमिस्ट्रीमध्ये तेच आहे. बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी. सिलेबसमध्ये पुढे बघू अजून मेटाबॉलिझम, बॉडी फ्लुइड्स, लिव्हर, किडनीज आपण पाहिलं होतं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मटेरियल सायन्स, सेल बायोलॉजी काय, सेल बायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री. सेल बायोलॉजीमध्ये तुमचे सेलचे फंक्शन काय आहे, सेल काय फंक्शन करते, सेलची डिस्कवरी कोणी केली, या गोष्टी लक्षात घ्या. इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्ये काय, अॅनाटॉमी काय, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, मायकोलॉजी, सेरोलॉजी. आता व्हायरोलॉजीमध्ये तुम्हाला जर दिलं या ठिकाणी, मी तुम्हाला फक्त आहे ना पूर्ण तुमचा वेळ घेत नाही या ठिकाणी, तुम्हाला बेसिक सांगतोय. आपल्या युट्यूबला रोज सायंकाळी 7 वाजता लेक्चर लाईव्ह असतं. तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्न रोज घेतले जातात त्यावर. आणि येणाऱ्या 26 तारखेला काल झालेल्या 26 तारखेपासून आपली रिव्हिजन बॅच स्टार्ट झाली आहे. प्रत्येक रिव्हिजन बॅचवर या सर्व टॉपिकवर आलेले संभाव्य प्रश्न कसे आहेत, किंवा त्या प्रकारे कोणत्या प्रकारचा तुमचा कन्सेप्ट किती लवकर क्लिअर होईल, व्हायरोलॉजीचे फादर कोण आहेत, किंवा व्हायरोलॉजी म्हणजे तुम्हाला तुमची एखादा व्हायरसमध्ये सेल्स असतात का, म्हणजे ज्या गोष्टी रिक्वायरमेंट आहेत परीक्षेला आपण पूर्ण त्या ठिकाणी घेणार आहोत त्या तुमच्या रिव्हिजन बॅचमध्ये. म्हणजे मला सांगायचं काय की तुम्ही पूर्ण परीक्षेच्या काळामध्ये जास्तीत जास्त फोकस या 2 पदांसाठी जे अभ्यास करतायत त्यांनी फक्त तांत्रिकवर जास्त फोकस करा. म्हणजे मी म्हणत नाही की तुमचा बाकीचा लँग्वेजचा तुमचा दुसरा टॉपिक म्हणजे तुमचे मॅथ्स, रिझनिंग याची प्रॅक्टिस करू नका, पण याच्याकडे दुर्लक्ष, म्हणजे याला 60-40 टाइम डिवाइड करा. 60 मध्ये तांत्रिक विषय घ्या आणि या परीक्षा पदावर तुमचा दावा सांगा. नक्कीच तुम्हाला पोस्ट मिळून जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.